समोर आहे इथे प्रभू श्रीरामांचा रथ आणि 10-10:30 तर पूजा सुरू होईल. जेव्हा तर गाईस आता मी होता रथावर आणि आता रथाला सजवता पण आहे फुलाने. तर इथे प्रभू श्रीराम विराजमान होता. आणि खूप वजनदार असते. 20 ते 25 किलोची एक मोगरी असते. माझ्या समोर गाईस प्रभू श्रीरामलला आहे आणि एवढे सुंदर वाटतंय ना ते बघा. सिक्युरिटी जेव्हा आपण इथे येतो ना तर मस्जिदमध्ये चादर चढवली जाते आणि ते आपल्या रथावर हार चढवतात. बघा काही 12:15 झालेले आणि रथ बरोबर रथ घराकडे आलेला आहे. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 12 नोव्हेंबर म्हणजेच की आज जळगावमध्ये आहे श्रीराम रथ आणि आता मी तिथेच चाललेला आहे श्रीराम मंदिरामध्ये. काल प्रभू श्री हनुमानांचं वहन होतं वाल्मिक महर्षी मंदिराकडे. तर मग तिथूनच मंदिरापर्यंत जायला खूप टाईम लागला होता. मला पण झोपता होता 3:15 झाले होते. माझा प्लॅन होता की मी 7 वाजता बरोबर मंदिरात जाऊ, पण आता 8 वाजता आहे. थोडं काय ते डोळे उघडायला आळस पण येत होता ना, झोपच तेवढी लागत होती. पण एनिवेज गाईस मी आता चाललेला आहे श्रीराम मंदिरात आणि मग दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिराकडून रथ निघेल. तर बस मग आता तिथे जातो मी. तुम्ही पण बघा कसं होतं आजचा रथ उत्सव. गाईस तर मी चला पोहोचलेला आहे श्रीराम मंदिराकडे. माझ्यासमोर तिथे रथ आहे तो सजतोय आता. आणि बघा इथे माझ्यासमोर काय बॅनर लागलेला आहे की धीरेंद्र शास्त्री म्हणजेच की बागेश्वर धाम यांची कथा होणार आहे 26 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत. 24 डिसेंबर तिथे तारीख दिलेली आहे. कार्यक्रम 24 पासून सुरुवात होणार आहे पण कथेला 26 पासून सुरुवात होणार आहे. तर मग आनंद 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 या वर्षाचा एंडिंगला पण. समोर आहे इथे प्रभू श्रीरामांचा रथ आणि 10-10:30 तर पूजा सुरू होईल. जेव्हा रथाला न्यायचा टाइम येईल तेव्हा उत्सव मूर्तीला मंदिरामधून रथावर ठेवतील. मग तेव्हा रथाला खेचायला सुरुवात करतील. आणि मंदिराला पण मधून एवढं सुंदर सजवलेलं आहे ना. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. आणि प्रभू श्रीरामांना एवढं सुंदर सजवलेलं आहे ना, एवढे आकर्षित दिसत असतील आज तुम्ही बघा. तर मित्रांनो चला प्रभू श्रीरामांचे दर्शन झालेले आणि जसं तुम्ही बघितलं की किती सुंदर प्रभू श्रीरामांचा शृंगार केलेलं आहे. म्हणजे असं वाटतं ना की बघतच राहावं, एवढं छान केलेलं आहे यार. मला आहे ना अयोध्याला पण जायची इच्छा आहे, पण आता ते जेव्हा बोलवतील तेव्हा आपण अयोध्याला जाऊ शकू. आणि मग आता मागे तर रथाला सजवत आहे. मी बघतो तेवढ्यात काय करता येईल, सिनेमॅटिक्स काढेल किंवा बघतो काय.
तर काही आता मी होता रथावर आणि आता रथाला सजवता पण आहे फुलाने. तर इथे प्रभू श्रीराम विराजमान होता माता सीता आणि लक्ष्मण भैयांसोबत. आणि त्यानंतर मग इथे नारळाचे तोरण पण बांधलेले. इथे दिसतं ना इथे लाईट असता बघा. इथे लाईटचं होल्डर पण लागलेलं आहे. रात्री इथे लाईट सुरू होता. मध्ये पण लाईट असतो. मध्ये 2 लाईट असता. आणि बाहेर पण मग घोड्यांवर पण लाईट असतात. आणि इथे दानपेटी वगैरे असते. त्यानंतर हे जे आहे ना मित्र हे उघड ना. इथे जे नारळ येतात ना तर ते जमा करता इथे बघा. आता पण नारळ आहे तर हे नारळ इथे जमा करतो सगळे. बाकी तर अजून मग सजवताच आहे. बघू किती वेळ लागतो. आणि नारळाचं तोरण 4ही साईडने इथून पण आहे इथे पण आहे बॅकला पण आहे आणि त्या साईडला पण आहे. जोपर्यंत रथाची पूजा वगैरे होत नाही ना तोपर्यंत इथे मस्त कीर्तन चालू राहतं. आता आहे ना मस्त पालखीला पण सजवलेलं आहे एकदम मस्त फुलाने. किती छान वाटतंय. आणि आता तिकडे पूजा पण सुरू झालेली आहे. आणि रथाला पण आहे ना मस्त फुलांनी टोटली सजवलेलं आहे. हे पण नंतर लावलं. हे जे फुलं आहे ना हे पण नंतर लावले त्यांनी. तुम्हाला माहितीच आहे की रथाला जेव्हा थांबायचं असतं तर रथाला ब्रेक म्हणून हेच असतं. असं थांबवता येत नाही मोगरी शिवाय. इथे पण मोगरी लागलेली आहे. समोर आता पूजा चालू आहे. कमीत कमी अजून 1 तास तरी लागेल. तर काही आता रथाची पूजा पण झालेली आहे आणि बस आता उत्सव मूर्ती आणणारे मधून. आणि समोर बघा समोर एवढी सुंदर प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे ना. हे बघा किती सुंदर वाटतंय. प्रभू श्रीरामचंद्र की जय.
हे दोर भेटलेला आहे. काय तुम्हाला त्रास नाही होत का? नाही एवढे दणके वगैरे बसता भगवंताच्या सान्निध्यामध्ये हे परमार्थामधला आनंद आहे. आनंद आहे, दणका नाही म्हणता येत. हा ते पण आहे. संसारातला दणकन परमार्थाचा आनंद आहे तो. खरंय. चला आता भगवंतांचं नाव घेऊन आनंद करू. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पूर्ण अंगावर पडते. अरे देवा. रथाच्या कळसला वायर अडकलेली आहे. बरं आहे किती लाईट बंद केलेली आहे म्हणून त्या वायरला हात लावता येते. तो आता खूप वेळ रथावर आणि आता खाली उतरलेलो आहे. मी ते रथाच्या चाकाकडे तर तुम्हाला दाखवतो ते मोगरी कशा लावतात. हे बघा, आणि खूप वजनदार असते. 20 ते 25 किलोची एक मोगरी असते. आणि ना जसं वहनाला हँडल असतं तसं रथाला हँडल नसतं. ते फाकवता सगळे या मोगरीवरून फाकवता. ते जसं टर्न घ्यायचं असेल ना त्या टाईपने ते त्या हिशोबाने ते मोगरी लावता आणि फाकवता. गाइस सिक्युरिटी एवढी जास्त आहे ना, तुम्ही बघू शकता. खूप सिक्युरिटी, डायरेक्ट पोलीस प्रशासन जळगावचा आज पूर्ण रथाच्याच कामावर लागलेलं आहे. जेव्हा ते टर्न घेताना तेव्हा एकदम त्यांना प्रॉपर टर्न घ्यावा लागतो. जर ते टर्न घ्यायला चुकले ना तर ते डायरेक्ट एका साईडलाच घुसून जातात आणि मग तिकडून फाकवणं ते खूप कठीण असतं. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे आहे पालखी.
जेव्हा हे वाजवताना तर याच्यामध्ये पैसे फेकतात लोक याच्यामध्ये. म्हटलं माझ्याकडे पण होते, मी पण टाकू. घोड्यांना नाचवता. काही काही वेळेस आहे ना, घोडे एवढे चिडून जाताना लोकांना मारून पण देतात ते मागच्या पायाने. याच्यापेक्षा जोरात नाचवू शकताय लोक, पण इथे ना गर्दी आहे. ओ भाई, ओ बघा, प्रभू श्री रामचंद्र की जय. मिनी रथ. माझ्या समोर गाईस प्रभू श्री रामलला आहे आणि एवढे सुंदर वाटतंय ना ते बघा. मस्त आजूबाजूला दोघी हत्ती आहे आणि मध्ये ते बसलेले आहे. हे बघा, इथे प्रभू श्री हनुमान आणि प्रभू श्रीराम.
बोलला होता ना गाईस मी की टर्नवर एकदम प्रॉपरली हँडल करावं लागतं. बघा आता कुठे घुसून गेला रथ. परत बॅक घ्यावं लागतो. बॅकला पण एक दोर आहे बघा. बॅक केला आता. नाही तर तो जर अजून पुढे गेला असता डायरेक्ट खांब्याला टक्कर झाली असती. डायरेक्ट कापल्या जात आहे. एवढ्या वेळेस पण वायर तोडता तेवढ्या वेळेस आहे ना हे सगळे ओरडता. मागे तर काहीच गर्दी नाही आहे यार जास्त. सगळी गर्दी पुढे. चौकामध्ये आल्यानंतर आहे ना इथे सर्वात मोठा हार घातला जातो रथाला. आता दुपारचे 3:30 होत आहे आणि यावर्षी एवढा लवकर श्रीराम मंदिरापर्यंत रथ आलेला आहे ना. तर असं वाटतं की सुभाष चौकामध्ये ना 5-5:30 पर्यंत रथ पोचून जाईल आरामात. बरोबर 4 वाजलेले आणि बरोबर 4 वाजता श्रीराम मंदिराच्या मागे आलेला आहे आता रथ. सिक्युरिटी पोलीस प्रशासन. यावर्षी 4:15 वाजता सरत रथाच्या घराकडे येऊन गेला आणि आता मग सुभाष चौकात पोचायला पण टाइम नाही लागणार मग याला. रथ उत्सवामध्ये जळगावकरांना भवानी बघायचा खूप आनंद होतो. म्हणजे भवानी आल्या आणि मग त्यानंतर ते भवानी पण वाजवताना मग एवढे नाचायला लागतं ना. कारण की वर्षातनं फक्त 2-3 दिवस असतं. त्यानंतर अख्खं वर्ष नसतं. मग खूप मंडळ आहे ते लाईन मध्ये लागलेले आणि त्यांनी ना प्रभू श्रीरामांची मूर्ती आणलेली आणि खूप सुंदर सुंदर आहे. आता तर सुभाष चौकापर्यंत चालली पण गेली असेल. राम राम गाईस. तर बरोबर 5:30 वाजलेले आणि रथ आलेले आता सुभाष चौकात. म्हणजे मी जे बोललो होता ना ते एकदम बरोबर निघालं की 5:30 वाजता इथे पोचून जाईल. एकदम ॲक्युरेट 5:30 वाजता इथे रथ. आता तर अंधार झाला ना तर अंधार झाल्यावर एवढी मजा येईल ना. कारण की खूप लोक काय करतात फटाके वगैरे फोडतात. त्यानंतर फुलं वगैरे वरतून फेकतील घरावरून आणि रथावर पण लाईट सुरू होऊन जाईल. तर रथ पण एवढा सुंदर वाटेल जेव्हा लाईट सुरू होऊन जाईल तेव्हा.
रथाला भवानी मातेच्या मंदिरात पान सुपारी आहे. रथ इथे पण 10 ते 15 मिनिटं थांबेल. मग इथून सराफ बाजारातून मग ते मस्जिदकडे जाईल. सुंदर प्रभू श्रीरामांची मूर्ती बघा किती छान वाटतंय ना. म्हणजे कमीत कमी 10 ते 12 फुटाची आहे आणि खूप छान आहे. तरुण कुडापा मित्रमंडळ. ही जी बिल्डिंग बघताय ना, तर या बिल्डिंगवर ना दरवर्षी रथावर पुष्पवर्षा होते. म्हणजे ना ते वरतून एवढे फुलं फेकतात. मी पण मस्त घरी जाऊन आहे ना फ्रेश वगैरे होणार, कारण की काल रात्री 3ला झोपला, 6:30ला सकाळी उठला आणि लगेच मंदिरात गेला होता. म्हटलं आज रथ ते 3:30 झोप झाली माझी. मग मी काय आता घरी गेला होता 6 वाजता, थोडासा झोपला, फ्रेश वगैरे झाला आणि पुन्हा आलो मी इथे. म्हटलं आता संध्याकाळची मजा पण दाखवतो तुम्हाला. बाकी तर ते सर्व जे रॅली वगैरे आहे ना ती सर्व गेलेली एकदम पुढे. आणि फक्त आता इथे ही ट्रॅक्टर आहे आणि रथ आहे पालखी इकडे. गाईस आता रथ आलेला आहे मस्जिदकडे आणि दरवर्षीची अशी प्रथा आहे की जेव्हा ही रथ आहे ना इथे येतो मस्जिदकडे. आप्पा महाराज आणि लालच्या बाबा हे ना खूप परम मित्र होते. तर दरवर्षी अशी प्रथा आहे की रथ जेव्हा आपण इथे येतो ना तर मस्जिदमध्ये चादर चढवली जाते आणि ते आपल्या रथावर हार चढवतात. आता रथ आलाय ना इथे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं थांबावं लागेल, कारण की हे जे फटाके लागलेले आहे ना जोपर्यंत हे फटाके संपत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. मागच्या वर्षी असंच झालं, 500 शॉट होते आणि 500 शॉट जोपर्यंत संपत नाही होते ना रथ इथंच थांबलेला होता. काही काही तर खालीच फुटून जातं फटाके. आता बघा इथे होणार आहे गंगा आरती. म्हणजे जसं गंगा आरती होते ना तसंच रथाची पण आरती होणार आहे इथे.
फायनली 12 वाजता आहे आणि आता रथ आलेला आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथे आणि थोड्या वेळातच म्हणजे की 10-15 मिनिटातच रथ घराकडे येऊन जाईल म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिराकडे. बरोबर टाइम फिक्स असतो 12:30 किंवा 12 वाजेपर्यंत ना रथाच्या जागेवर असतोच म्हणजे रथ घराकडे. बघा काही 12:15 झालेले आहे आणि बरोबर रथ घराकडे आलेला आहे. आता रथ घरापर्यंत लावायला पण फक्त 10 मिनटं आणि मग रथ असेल रथ घरामध्ये. 12 तासाआधी रथ श्रीराम मंदिराकडून निघाला होता आणि 12 तासानंतर रथ इथे आलेला आहे. आणि इथे बघा किती सुंदर बॅनर आहे. तर गाईस फायनली रथ घरामध्ये लागलेला आहे, पार्क झालेला आता. आणि आता सर्व ते सजवलेलं आहे ना ते काढतील, ते फक्त फुलं वगैरे राहू देतील. तो मोठा हार आहे तो पण काढतील आणि जे पाटी वगैरे ना ती सर्व काढून घेतील, ते झेंडे वगैरे सर्व काही. तर मित्रांनो हा होता आपल्या जळगावचा रथ उत्सव आणि 2024चा शेवटचा सण जळगावकरांसाठी आणि आता संपलेला आहे. बघा तिथे रथ पण पार्क झालेला आहे. आता फुलांचा महादेव आणि हरिहर भेट बाकी आहे तर त्याच्यासाठी पण मी येईल इथे. चला मी या ब्लॉगला आणि उद्या आहे शेवटचं वहन तर उद्या खूप मजा येईल. मी चला या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.